रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं, वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चाद् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अधिक महिना, त्यातल्या त्यात अधिकाची चतुर्थी असल्यामुळे व्यंकटेश स्तोत्र म्हणून आपल्या या निरूपणाला सुरुवात करते. कमला कुचचूचुक कुंकुमतो नियतारुणिता तुलनीलतनो, कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेंकटशैलपते. सचतुर्मुख षण्मुख पंचमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणे, शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते. अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः, भरितं त्वरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे. अधिवेङ्कटशैलमुदारमतेर्जनताभिमताधिकदानरतात्, परदेवतया गदितानि गमै कमलादयितान्न परं कलये. कलवेणुरवावशगोपवधू शतकोटिवृतात् स्मरकोटिस्वमात्, प्रतिपल्लविकाभिमतात् सुखदात् वसुदेवसुतान्न परं कलये. अभिराम गुणाकर दाशरथे दगदेकधनुर्धर धीरमते, रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव जया जलधे. अवनीतनया कमनीयकरं रजनीकर चारुमुखाम्बुरुहं, रजनीचर राजतमो मिहिरं महनीयमहं रघुराममये. सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुकामयमोघशरम्, अपहाय रघुद्वयमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे. विना वेङ्कटेशं न नाथो न नाथः, सदा वेङ्कटेश स्मरामि स्मरामि. हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद, प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ. अहं दूरदस्ते पदाम्बोजयुग्म प्रणामेच्छयागत्य सेवां करोमि. सकृत्सेवया नित्यसेवाफलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश.
अज्ञानिना मया दोषा न शेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वं क्षमस्वत्वं शेषशैलशिखामणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोविन्दा 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 गोविन्दा. हे स्तोत्र विशेष आहे कारण या ठिकाणी समर्पणाची भावना भक्ताच्या मनात आहे. जे काही घडतंय ते सगळं तुमच्याच कृपेने घडतंय म्हणून गोविंदा मला क्षमा कर. माझ्याकडून काही जी चूक झाली ती क्षमा कर. म्हणजे अधिक महिन्यातलं कितीतरी स्तोत्र आपण रोज म्हणतोय पण त्यातलं व्यंकटेशाला जे म्हटलेलं स्तोत्र आहे या ठिकाणी त्यांनी क्षमा याचना केली आहे. क्षमस्व क्षमस्वम या प्रकाराने तिने क्षमा केली वाचना केली आहे. म्हणजे ज्या काही चुका घडल्या या 1-1.5 महिन्यामध्ये आपण त्याची सेवा करू शकलो नाही ती सुद्धा त्याच्या चरणी समर्पण करत आज गोविंदालाच प्रार्थना करत आपण आपल्या रामरायांच्या चरित्राला सुरुवात करतोय. बघा आपलं हे कर्कटीचे जे प्रश्न चालले आहेत ना ते कधी सुटले असं वाटत नाही, तुटले असं वाटत नाही की संपले असं वाटत नाही, केव्हाही मध्ये थांबलो तरी चालतंय. अशा पद्धतीचं हे असं जर हे चरित्र असेल तर मध्ये अंत ना मध्य ना न शेवट ना मध्य ना अंत अशा प्रकारचं हे चरित्र अनंत हरिकथा अनंता असं जे म्हणतो त्याची पुष्टी आहे. मध्ये थांबलो तरी चालतंय, सतत म्हटलं तरी चालतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी मध्ये थांबत नाहीत, तुटत नाहीत, कोणत्याही प्रकारची लिंक तुटत नाही, ही त्याची कृपा आहे. त्यामुळे या सगळ्या कृपेतूनच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आत्मात्वं गिरिजामती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो. आता या सगळ्या गोष्टी म्हणत असताना करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जे काही करीन ते सगळं तुलाच अर्पण असल्यामुळे निरूपण झालं तरी तीही त्याचीच कृपा आहे, नाही झालं त्याचं दर्शन झालं ही सुद्धा त्याचीच कृपा आहे. हरी अनंत हरिकथा अनंत आहे त्यामुळे ही लिंक तुटत नाही ही त्याची कृपा आहे. आता आपला 14 जो प्रश्न झालेला आहे त्याच्यातला 14वा जो प्रश्न आहे तो थोडासा प्रश्न फक्त ऐकते की शेकडो प्रयत्नांनी काय प्राप्त आहे, प्राप्त होऊनही काहीच प्राप्त झाले नाही असे काय आहे, जर प्रयत्नांनी प्राप्त होण्यासारखे नाही तर स्वस्थ बसण्यास काय हरकत आहे. या 14व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला झालेलं आहे आणि हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकू शकतो. आता 15वा जो प्रश्न आहे तो केसाच्या सूक्ष्म अग्राच्या सहस्रांशा एवढा कोणता अणु पर्वता एवढा स्थूल आहे आणि पर्वता एवढा कोणता अणु केशाग्रह संस्राचा इतका सूक्ष्म आहे. आता केसाच्या सूक्ष्म टोकाचे 1000 छेद. ताई म्हणतात आहे केसाचं टोक आधीच मुळात केसाचं सूक्ष्म टोक आणि त्याचे 1000 छेद. मुळात म्हणजे केसाचं सूक्ष्म टोक आधीच तर केसाचं टोक आपल्या नजरेने सुद्धा दिसत नाही, मायक्रोस्कोपनी बघावं लागेल आणि त्याचे 1000 भाग करा म्हणतात, त्याचे 1000 छेद करा म्हणतात. पण त्यातल्या एका भागाहूनही सूक्ष्म असून 1000 भाग केले त्याच्यातला एक भाग घेतला त्याच्यातला सूक्ष्म भाग सूक्ष्माती सूक्ष्म. किती सूक्ष्म असावं डोळ्यांनी दिसायचं तर प्रश्न द्या. ज्या ठिकाणी दृष्टी जात नाही तिथेच खरं भगवंत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जिथे दृष्टी जाते ते त्याचं सौंदर्य आहे, ते त्याचं सौंदर्य आहे. जर जिथे एखादी नदी दिसली त्याचं नदी बघून आल्यामुळे ते सारखं डोक्यात येत आहे. गंगा भागीरथी बघितल्यानंतर हे डोक्यात येणारच आहे. मग ह्या बघितल्यानंतर ते त्याचं आहे पण तो नाही ते त्याचं आहे पण तो नाही, कारण तो त्याच्यापेक्षा अधिक सुंदर आहे आणि अधिक सूक्ष्म आहे. असा विचार केला तर तो पर्वतासारखा स्थूल आणि मोठा आहे, दिसतच आहे स्पष्ट. ज्या अर्थी नदी दिसते ती स्थूल रूपामध्ये दिसते आहे, ते स्थूल रूप ते सूक्ष्माचं रूप आहे. याचं साधं उदाहरण जर द्यायचं असेल आपल्या छोट्या बुद्धीला पटण्यासाठी तर एवढा मोठा आम्रवृक्ष आणि त्याचं बी जे आहे ते किती सूक्ष्म आहे त्या कोळीमध्ये लपलेलं. त्या कोळीमध्ये ती क्षमता आहे की एवढा मोठा आम्रवृक्ष एक दिवसासाठी आहे का फक्त की 1000 फळं दिले आणि मेला असं नाही. 1000 फळं तो सतत कितीतरी वर्ष देत राहतो. मग या छोट्याशा कोळीमध्ये सूक्ष्म रूपामध्ये हे सगळं दडलेलं आहे ना.
सूक्ष्म रूपामध्ये स्थूल रूपाचं वर्णन आम्रवृक्षामध्ये जसं दिसतं, तसं आपण नदीचा उगम पाहायला गेल्यावर तरीही नदीचा उगम दिसत नाही. या डोळ्यांनी नदीचा उगम दिसत नाही, आम्रवृक्षाच्या बीचं कार्य दिसत नाही. म्हणजे दिसत नाही तो भगवंत आहे. जय जय रघुवीर समर्थ. केसाच्या सूक्ष्म टोकाचे 1000 छेद घेतले. आता ही जी शास्त्रीय भाषा समजण्यासाठी आपण सर्वसाधारण उदाहरण जर घेतलं तर त्या उदाहरणातून आपण सूक्ष्म आणि स्थूलाचा संबंध जोडू शकतो आणि तो संबंध सोडून आणि नंतर भगवंताची आराधना करू शकतो आणि त्याला आपण शरण जाऊ शकतो. शरण जाण्याशिवाय पर्याय नाही असं नाही. त्याच्या या ऐश्वर्याकडे बघून माणूस आपोआप नतमस्तक होणे हे वैशिष्ट्य सांगितलंय कर्कटीला, की आपण जे करतोय ते त्याच्या कर्तृत्वानी करतोय. तर केसाच्या सूक्ष्म टोकाचे 1000 छेद घेतले तर त्यातल्या एका भागाहूनही सूक्ष्म असून तो त्याच वेळी पर्वतासारखा स्थूल मोठा आहे. तो चिदाणू होय. तो चिदाणू होय. आता या सगळ्या गोष्टी पटण्यासाठी जर विरोध बुद्धी असेल तर पटणार नाही. विरोध बुद्धी कोणाला असते? विरोध बुद्धी कोणाला असते? रावणाच्या समोर राम असून पटत नाही. रामाला तो ओळखत नाही. त्याची पत्नी स्वतः सांगते, त्याचा भाऊ सांगतो, त्याचा मामा सांगतो. त्याची बहीण फक्त अशी असते की जी त्याच्या विरुद्ध स्वतःच्या स्वार्थापोटी बोलते. बाकी सगळेच जण रावणाला सांगतात आहे. आणि त्याचा जो आराध्य आहे तो राम आणि शिव एकच आहेत. मग त्यांनी तशी बुद्धी नको का द्यायला मग शिवांनी? पण नाही ना, ती बदल होतच नाही त्याच्यामध्ये. कोणाला हे पटतं की ज्यांच्यावर स्वतः प्रभू रामचंद्रांची सकारात्मक कृपा आहे, सततच कृपा असते, त्याला मारून सुद्धा त्यांनी मुक्तच केलाय. कारण विरोध केला तरी चालतो आणि प्रेम केलं तरी चालतं. जय जय रघुवीर समर्थ. पण करा काहीतरी. विरोध केला तर मारून टाकेल आणि जर त्याच्यावरती प्रेम केलं तर तो सदैव वैकुंठाला नेऊ शकतो. दोन्ही तो करू शकतो. हा विरोधाभासच संपतोय. काही करा पण माझं नाव घ्या. काही करा पण माझं नाव घ्या. रागानी द्वेषानी घ्या पण माझं नाव घ्या. मग असं जर असेल तर हा स्थूल आहे आणि हा सूक्ष्म आहे, हे कसं पटेल? आम्रवृक्षाचं उदाहरण हे वेदांतामध्ये देतात म्हणून सांगितलं. नाही तर प्रत्येक ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आपण सूक्ष्मातून स्थूलाला निर्माण करतो आणि जे सूक्ष्म निर्माण करतं शंकराचार्य म्हणतातच आहे ना. शंकराचार्य म्हणतात सुरुवातीपासून, अरे बाबा तू कशाने बघतो? मी डोळ्यांनी बघतो. मग डोळे कसे काय बघू शकतात? डोळ्यांना कोण आज्ञा देतं? तर बुद्धी देते. बुद्धीला आज्ञा कोण देतं? तर आत्मा देतो. आत्म्याला आज्ञा कोण देतं? परमात्मा देतो. परमात्मा सर्व व्यापक आहे हे स्पष्ट होत आहे ना. मग हे सगळ्या वेगवेगळ्या उदाहरणांनी जर ते सांगत असतील की तो आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर म्हणतो सकाळी मला सूर्याच्या प्रकाशात दिसतं, तो म्हणतो मग सूर्य नसेल तर केव्हा कसं दिसतं? तो म्हणतो रात्री चंद्राच्या प्रकाशात दिसतं. तो म्हणतो सूर्य पण नाही आणि चंद्र पण नाही, अशी अमावस्या असेल तर कशाच्या प्रकाशात दिसतं? तरी तो ऐकत नाही. तो म्हणतो मी दिव्याच्या प्रकाशात बघतो. जय जय रघुवीर समर्थ. ऐकतच नाही. 18 अध्याय सांगितले तर शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाने ऐकलंय. ऐकतच नाही अजिबात. दिव्याच्या साह्याने. अरे बाबा दिवा पण गेला एखाद दिवशी वाऱ्याने विजून तर कशाच्या तोंडात घास कसा जातो? तर तो म्हणतो मला आपोआप कळतं. आपोआप म्हणजे कसं कळतं? म्हणतो बुद्धीच्या साह्याने कळतं. मग बुद्धीला कसं कळतं? आत्म्या सांगतो. आत्म्याचा प्रकाश आहे आतमध्ये. नाही तर मग चेतनावस्था नसती माझी. मग त्या आत्म्याला कोण करतं? मग असं करत करत मग त्यांनी परमात्म्यापर्यंत पुन्हा स्थूलातून सूक्ष्माकडे नेलंय ना शंकराचार्यांनी सुद्धा. मग आम्रवृक्षाचं उदाहरण असो की आपल्या रज्जूचं उदाहरण असो. रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे. बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे अमृतकण. तर या सगळ्या गोष्टींचा विचार कोणाला पटेल? जो सकारात्मक आहे. ज्याला पटणार नाही तो रावण वृत्तीचा आहे. ज्याला पटेल तो राम वृत्तीचा आहे. पण रावण वृत्ती जरी असली तरी रामाचं चिंतन करा. वृत्ती रावणाची असली तरी चिंतन रामाचं करा. आणि रामाचं चिंतन करत असताना तर सगळं काही मिळतंच आहे. याच्याबद्दल तर आपल्यासारखे लोक अमान्य करणार नाही. मग हे स्थूल आणि सूक्ष्माचं उदाहरण देण्याच्या मागे चराचरात आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. यासाठी सूर्योपनिषद इतकं सुंदर आहे. त्या सूर्योपनिषदामध्ये जे उदाहरण दिलं आता सध्या दशावतार सुरू आहेत, त्यामध्ये जमलं तर ते दशावताराचं सुद्धा व्हिडिओ ऐकावा. त्या ठिकाणी सूर्याचा अंश राम कसा आणि सूर्य कसा सर्वव्यापक आहे जो दृष्टीने दिसतो. कोणतंही दैवत आपल्याला समोर दिसत नाही. राम दिसत नाही, कृष्ण दिसत नाही, ही आपल्या मनाची कल्पना आपण करू शकतो. पण सूर्यनारायण स्वतः प्रत्यक्ष समोर आपल्या डोळ्यासमोर येतो आहे.
मग याचं वर्णन करत असताना त्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्थूल आणि सूक्ष्माचं वर्णन केलं आहे. पण त्या ठिकाणी बुद्धी बाकी नतमस्तक पाहिजे, अन्यथा या गोष्टी करण्याच्या पलीकडे आहे, कारण त्याची कृपाच नाही. साधुसंत या साध्या शब्दात याला म्हणतात की ज्याच्यावरती साधुसंतांची कृपा आहे किंवा ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे त्यालाच या गोष्टी समजतात. इतरांना ते अज्ञान वाटतं, त्यांना ते अंधश्रद्धा वाटते. पण त्या अंधश्रद्धेचा परिणाम जर सकारात्मक विचारांमध्ये आणि स्वतःच्या वृत्तीमध्ये, स्वतःच्या देहबोलीमध्ये होत असेल तर त्या व्यक्तीचं ऐकण्याला काय हरकत आहे. आतापर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी ऐकून आपण आपलं नुकसान करून घेतलं, पण त्या ठिकाणी क्षणोक्षणी जर त्या गोष्टीचा आनंद मिळत असेल तर या स्थूल आणि सूक्ष्म गोष्टीचा विचार करणं ही आपली जबाबदारी आहे, जन्मच त्याकरता आहे. वास्तविक मेरू पर्वत आणि मोहरी, त्यांनी विरोधाभास देत असताना म्हटलं आहे की मेरू पर्वत आणि मोहरी याची काही तुलना होऊ शकते का. आमच्याजवळ प्रचंड ज्ञान आहे, आमच्याजवळ प्रचंड ज्ञान आहे. त्यासाठी मी एक सर्वसाधारण उदाहरण देते नेहमी, की मी जर MSc झालेली आहे, मी जर MA झालेली आहे आणि मला जर कोणी शिकवायला सांगितलं तर मी म्हणते BA झाल्याशिवाय किंवा 10वी-12वी झाल्याशिवाय मी शिकवू शकत नाही. कारण 10वी-12वी जो बेस आहे या माझ्या शिक्षणाचा तो त्यांचे जर तयार पाहिजे तर मी शिकवते. बालवाडीच्या शिक्षिकेला जर म्हटलं की तुला BAच्या लोकांना शिकवायचं, ती म्हणते मी फक्त बेस तयार करून घेऊ शकते, मी त्याच्या पुढचं शिकवू शकत नाही. म्हणजे दोन भाग स्पष्ट होतात. आपल्याजवळ जर प्रचंड ज्ञान, जास्त ज्ञान असेल तर आपण खाली उतरू शकत नाही, आणि खाली जे लोक आहेत ते वर अर्थातच जाऊ शकत नाही, कारण त्यांनी ते वाचलेलं नसतं. ही चूक काही नाही. म्हणजे मोहरी आणि मेरू पर्वत एकत्र असं जाणणारा हा भगवंत आहे, आणि त्याला जर समजावून सांगायचं असेल तर आपल्यासारख्या अल्पबुद्धीला सुद्धा तो समजवतो. हा त्याचा मोठेपणा आहे. कितीही अल्पबुद्धी असो, कोणतेही प्रश्न विचारा त्याला, त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तो शास्त्रीय प्रमाणांनी देतो. हा वैयक्तिक अनुभव आहे. कोणताही प्रश्न पडो, आपोआप त्याचं उत्तर समोर येत आहे. मग हे दोन्ही मेरू पर्वत आणि मोहरी जाणणारा, आपल्याला तर फक्त मोहरी जरी जाणली तरी अभिमान होतो. मोहरीबद्दल जर मोहरीच्या पिकाबद्दल मला माहिती झाली तर मी लागलीच त्याबद्दल ज्ञान प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करते. पण एवढा सगळा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सर्व जाणत असून खालच्या स्तरावर येऊन प्रत्येकाला सांभाळतो, कारण तू फक्त माझा आहे. मग ही भावना असल्याशिवाय तो का सांगेल. कोणते तरी गोष्ट काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. परदेशात जायचं असेल तर परदेशाचं चलन वापरावं लागतं. तसं भगवंताचं समजून घ्यायचं असेल तर भगवंताप्रती प्रेम आणि भक्ती आणि आदर मानावा राम सर्वदा करता असं असल्याशिवाय कळणार नाही. मग वास्तविक मेरू पर्वत आणि मोहरी यांचं साम्य होणे शक्य नाही. साम्य कसं होईल त्याचं. पण ह्या दोन्ही विरोधाभासांना जाणणारा तो एकच आहे हे समजल्यावर ते कल्पवृक्षाचं बी आणि मोठा कल्पवृक्ष ह्याची कल्पना निदान मनातल्या मनात तरी आपण करू शकतो. त्याप्रमाणे चिदाकाश रूप अणूला पर्वत किंवा केशाग्राचा सहस्रांश याची उपमा देणे. अणू मोठा पर्वत आहे, चिदाकाश रूप अणू आहे. हा जो चिदाकाश आहे, ब्रह्मांड पसरलेला आहे, त्या अणूला पर्वत, त्यालाच पर्वत म्हणायचं आणि त्यालाच केशाग्रांचा सहस्रांश म्हणायचं. हे फक्त भक्तच म्हणू शकतो. म्हणजे सरळ सरळ अर्थ काय आहे, जे दिसतं ते खरं नाही, जे नाही दिसत ते खरं आहे. हे ब्रह्मसत्य जगन मिथ्या शंकराचार्य तेच म्हणतात आहे. म्हणजे चिदाकाश रूप अणूला पर्वत किंवा केशाग्राचा सहस्रांश याची उपमा देणे, तशी तुलना करणे आपण योग्य नाही म्हणतो, पण प्रत्यक्षात सर्वसाधारणपणे त्याला सांभाळणारा अधांतरी हे दुले नभांगण. मग हे सगळं अधांतरी डुलत असतं ते कशाच्या भरोशावर आहे, तो जो आहे तो. 15वा प्रश्न चाललाय. मग जसे शुद्ध सोन्यामध्ये अलंकार संभवत नाही. शुद्ध सोनं आहे, त्या अलंकार नाही करू शकत. नुसतं शुद्ध सोनं घ्या आणि त्याच्याकडे बघा, त्याच्यामध्ये आपण अलंकार संभवत नाही. त्या सर्व कल्पना शबल ब्रह्मामध्ये आता थोडी कल्पना येईल. शुद्ध सोन्यामध्ये अलंकार बनू शकत नाही. अलंकार जर बनायचे असतील तर त्यामध्ये तांबा किंवा पितळ थोड्या प्रमाणात कळीना 22 कॅरेट काहीतरी तर त्याच्यामध्ये मिसळावं लागतं. ते मिसळल्याशिवाय दागिना बनत नाही. म्हणजे दागिना हा मर्यादित आहे, शुद्ध सोनं हे अमर्याद आहे. मूळ स्वरूप आहे, ते मूळ स्वरूप सोन्याचं अमर्याद म्हणजे मूळ आहे, आणि त्याचा दागिना हा त्याचं मर्यादित स्वरूप आहे. मग आपण भगवंताचं मर्यादित स्वरूप आहे.
एवढं मोठं ब्रह्मांड भगवंताचं मर्यादित स्वरूप आहे, त्याचा अंश आहे, त्याचा कण आहे फक्त, आणि तो वेगळाच आहे. ज्याच्यापासून परापूजा ऐकायला पाहिजे शंकराचार्यांची. कितीतरी गोष्टी बोलता येतात यावरून. परापूजा म्हणत असताना त्यांना स्पष्ट जाणवतं की भगवंत किती मोठा आहे आणि त्याला आम्ही काय देणार आहे, आमच्या जवळचं काय देणार आहे त्याला. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण त्यांनी सांगितलं. लहान मुलगा आहे, त्याला जेव्हा आपण कपडे घालून देतो लहानपणी आंघोळ झाल्यावर, ते कपडे त्या मुलाच्या आकारापेक्षा मोठेच असतात. त्या मुलाच्या आकारापेक्षा मोठे कपडे आपल्याला घालता येतात. त्याच्यापेक्षा लहान असतील तर त्याच्या अंगात ते जाणार नाही आणि त्या कपड्याचा उपयोग होणार नाही. आपण त्याला कपडा देतो, त्याला सोळं देतो आणि त्याला सगळं वाहत असताना त्याच्यापेक्षा तो मोठा आहे कपड्यांच्या, ज्यांनी कपड्यांची कपडा निर्मितीचीच निर्मिती केली, त्याला आपण काय कपडा देणार, त्याला काय वस्त्र अर्पण करणार. अशा प्रकारचं क्षमा भावना त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अपराध भावना आहे. मी त्याला काय देऊ शकतो. म्हणजे जो अणुपण आहे, जो लघुपण आहे आणि तो मोठा पण आहे, सूक्ष्म आहे आणि स्थूल आहे, दोन्ही आहे, त्याच्या परे आहे तो. त्यामुळे शबल ब्रह्मामध्ये मायेमुळे भासणाऱ्या व्यक्तामध्ये संभवतात. जर काही संभावना आहे, मी कपडे त्याला देतो, मी त्याला पितांबर देतो, मी त्याला सोळं देतो, मी नर्मदेला साडी चढवतो, तसंच तर चढवायला विचार केला तर किती कठीण आहे. 5-10 बोट लागतात त्या ठिकाणी. हे तर म्हणजे मर्यादित स्वरूपात जरी विचार केला तरी काही सहज साडी चढवता येत नाही. मग हे तर या दिसणाऱ्या नदीला देऊ शकतो. ते मूळ स्थान जे आहे त्या मूळ स्थानाला आपण काय देणार. ती नदी जी आपल्याला देते, जिनी वस्त्र पुरवली द्रौपदीला, त्याला काय वस्त्र देणार आपण. ही सरळ भावना आपल्या आम्रवृक्षाच्या बी आणि कल्पवृक्षाची आहे. मग त्याला म्हटलं की ते भासतं कुठे, आपण केल्याचं समाधान मिळतं कुठे, तर त्यांनी म्हटलं शबल ब्रह्मामध्ये. म्हणजे दिसतं, ते जे दिसतं त्याची आपण पूजा करतो, ज्याला सगुण रूप म्हणतात. पिवळा पितांबर नेसलेले भगवंत आपल्यासमोर उभे राहिले, त्यांना तसाच पिवळा पितांबर मी देऊ शकते, कारण ते सगुणात आहे. त्यांच्या निर्गुण रूपाला मी काहीच करू शकत नाही. सगुणाच्या पुढे जर भक्त गेला तर त्याला आपली अल्पता समजते. नाहीतर मी दिलं त्याला पिवळा पितांबर दिला, मी सोन्याची साखळी केली, त्याला 20 किलोचा, आज चतुर्थी आहे, 20 किलोचा म्हणे उंदीर अर्पण केला, मूषक. हा 20 किलो त्याच्यासाठी काय आहे. पण हे सगुणात ठीक आहे. ते म्हणतात कुठे शक्य आहे, हे सगुणात ठीक आहे, करणं भागच आहे. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत सगुणाची उपासना आवश्यक आहे. पण सगुणाची उपासना करता करता आपण सगुणातच जर राहिलो तर निर्गुणापर्यंत म्हणजेच आपल्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. हे कर्कटीला सांगायचा प्रयत्न आहे. हे कर्कटीला माहिती आहे. कर्कटीला विसरायचं काही कारणच नाही. कर्कटी ज्या अर्थी प्रश्न विचारते त्या अर्थी तिला प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. आपण निवेदक पाहतो, त्या निवेदनामध्ये तो विचारत असतो, त्याला प्रश्न विचारतो. मुलाखतकार प्रश्न विचारतो म्हणजे त्याला सगळंच माहिती असतं म्हणून तर प्रश्न विचारू शकतो. नाही तर कोणालाच काही माहीत नाही. मला जर विज्ञानाचं काहीच माहीत नाही आणि मला म्हटलं मुलाखत घ्या त्या विज्ञान शास्त्रज्ञाची, मी काय कोणता प्रश्न विचारणार. मला जर त्या गोष्टीची माहितीच नाही तर मी प्रश्न काय विचारणार. आणि प्रश्न विचारणं हा सगळ्यात मोठा मुलाखतकाराचा गुण आहे. मग ही कर्कटी मुलाखतकार आहे, सगळं माहिती आहे तिला, फक्त तिला की नाही पक्क करून घ्यायचं आहे ज्ञान, की मला जे आहे तेच खरं आहे का. असं जर 1000 लोकांनी सांगितलं की लागलीच आपला विश्वास बसतो, अरे खरं आहे हे. म्हणजे प्रश्न विचारत असताना प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, याला इंग्लिशमध्ये इंटरॉगेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात. द क्वेश्चन इज आस्क नॉट टू गेट द आन्सर बट टू प्रेस द आन्सर. की त्यांना प्रश्न विचारायचा असतो की प्रश्नाचं उत्तर नको असतं त्यांना, येस और नो. त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे, त्यांना फक्त सांगायचं आहे नाही की नाही, आहे की नाही, तुझी आई खूप ग्रेट आहे की नाही. असं म्हटल्यावर आहे की नाही याचं प्रश्नाचं उत्तर नको असतं, आहे हे गृहीत आहे. भगवंत ऐश्वर्य संपन्न आहे की नाही हा प्रश्न म्हणजे काय उत्तर विचारायचं आहे का त्याला कोणाला, की भगवंत किती ऐश्वर्य संपन्न. साधे प्रश्न आहे ते, मोठे प्रश्न नाही आहे कर्कटीसारखे. भगवंत ऐश्वर्य संपन्न आहे की नाही असं म्हणत असताना काय मला उत्तर हवं आहे का. मला माहिती आहे भगवंत. म्हणजे तसे कर्कटीचे प्रश्न आपण समजून घ्यायला पाहिजे. राक्षसीण जिने ब्रह्मदेवाची उपासना केल्यामुळे सत्याच्या मार्गावर आल्यामुळे तिला हे सगळे प्रश्न पडतात. आणि प्रश्न पडल्यावर सांगणारे जे आहे तो जो राजा, त्या राजासुद्धा आत्मज्ञान संपन्न असल्यामुळे त्या प्रत्येकाची उत्तरं देतो. आणि तिसरा जो ऐकणारा आहे तो अतिशय खुश होतो. ही त्रिकुटी आपल्याला सतत महत्त्वाची आहे योग वसिष्ठामध्ये. विचारणारी कर्कटी, सांगणारा राजा आणि ऐकणारा त्याचा प्रधान. म्हणजे
विचारणारा आपला जीवात्मा, सांगणारे आपले सद्गुरू आणि ऐकून आनंदी होणारा आपला स्वतःचा जीवात्मा, ऐकणारा आत्मा, सांगणारा सद्गुरू आणि खुश होणारा जीवात्मा. जीवात्मा जर खुश झाला असेल तर त्याला आनंदाची आणि समाधानाची अनुभूती या क्षणी येते. मग या क्षणी अनुभूती आल्यानंतर ना त्याला भविष्याची चिंता, ना भूतकाळाचं त्रास. मग ह्या गोष्टीसाठी कर्कटीला किती महत्त्वाचं स्थान आहे. आणि हे राम तयार होत आहेत, यातून राम तयार होत आहेत. पुढे रामराज्य, धर्मस्थापना, सत्ययुग हे सगळं रामांपुढे तयार होणार आहे. त्यांचा हा बेस आहे. हा बेस आपल्या कुटुंबामध्ये आहे का? ज्या ठिकाणी थोडीफार संस्कृती आणि संस्कार आहेत त्या ठिकाणी हे सगळे संस्कार राहतील, अन्यथा कलियुगाचा प्रकोप होणार आहे. म्हणून या सगळ्या ग्रंथांना अतिशय आदराचं स्थान आहे. मग त्यांनी म्हटलं असा हा चिदाणू अनुभवाला कसा येणार. पण प्रश्न पुढचा त्याच्यात विचारतोय तो की हा जो चिदाणू आहे मला समजलं सूक्ष्म तोच आहे, स्थूलही तोच आहे. चराचरात आहे राम. आपले सद्गुरू साध्या शब्दात सांगतात, मानावा राम सर्वदा करता. समजो न समजो मानून टाकायचं. कारण हे मानून काय मिळालं? मायेमध्ये सगळं मानलं, ह्याला मानलं, त्याला मानलं, ज्ञानाला मानलं, पैशाला मानलं, घराला मानलं, कुटुंबाला मानलं. काय मिळालं? आता ह्यांना जर मानलं तर कदाचित शक्यता आहे आपली मुक्ती होण्याची, म्हणून मानायचं. मग चिदाणू अनुभवाला कसा प्रश्न येणार असा प्रश्न विचारशील तर तो स्वयंवेद्य आहे. अर्थात तो तद्रूप तत्वाने त्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. म्हणजे आता त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, बाकी एक अट खूपच कठीण आहे आणि ती कठीण अट असल्यामुळेच आपण या मार्गाला जात नाही. त्यांनी म्हटलं सजातीय गोष्ट सजातीय वस्तूंकडे आकर्षित होते. मग सजातीय झाल्याशिवाय आपण तो अनुभव घेऊ शकत नाही म्हणतात. सजातीय नुसतं त्याच्यावरती विश्वास आणि श्रद्धा चालत नाही. नुसतं श्रद्धा आहे भगवंतावर. त्यासाठी एक साधं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुरुनी जर आपली परीक्षा घेतली, आपली चूक आपण कन्फेशन त्यांना सांगितलं की माझी अशी अशी चूक झाली, ह्या व्यक्तीला मी वाटेल तसं बोलले किंवा या व्यक्तीचे मी पैसे चोरले किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अपमान केला, तर सद्गुरूंजवळ गेलं आणि एखाद्या गुरुजवळ, सद्गुरू नाही, सद्गुरू तर स्पष्ट सांगतात हे करा म्हणून. एक परीक्षा घेणारा जर समोरचा व्यक्ती असेल, त्यांनी सांगितलं तुला 2 मार्ग आहेत म्हणे. ते 2 मार्ग म्हणजे कोणते? एक तर म्हणे त्याला जाऊन तू क्षमा माग. त्याला जर क्षमा मागितली तर तू यातून ह्याच क्षणी मुक्त होते. बरोबर आहे ना? स्पष्ट आहे, दिसतंय स्पष्ट की त्याला जाऊन म्हणायचं की माझं चुकलं, मी तुझे पैसे घेतले. याला हिंमत लागते एक प्रकारची. ही हिंमत म्हणजे तद्रूपाने त्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. ही जर हिंमत असेल स्पष्टपणे आपण त्याला म्हणायचं, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय, आज अशा अशा प्रकारची पूजा तू कर, अशा अशा प्रकारची पूजा कर ज्याला थोडे पैसे जास्त लागतील, पण या पूजेने सुद्धा तेच फळ मिळणार आहे. थोडं कमी फळ मिळेल, त्याच्यापेक्षा पैसा जाईल, पण तू हे पण पूजा करू शकतो. असं जर त्याला सांगितलं तर तो अर्थातच काय प्रिफर करेल? खरा आत्मज्ञानी नसेल किंवा आत्मज्ञानाच्या मार्गावर नसेल तर तो पूजा प्रिफर करेल. कारण पैसा गेला काय, वेळ गेला काय, मला तोंडावर तोंड तर नाही टाकावं लागत त्याच्या. माझा अपमान तर मी माझ्या हाताने करून घेणार नाही, मी क्षमा मागणार नाही. आत्मज्ञान मिळवायचं आहे पण क्षमा मागणार नाही, तर मुक्ती कशी? मुक्ती जर मिळवायची असेल तर ते फेस करावंच लागेल. डोंगरासारखं दुःख असलं तरी फेस करावं लागेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणीच मुक्ती आहे. इतरांना तो त्रास नाही पण मला आहे असं म्हणत जर जगले तर मुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा हेच करावं लागणार आहे. पण जर त्या दुःखाला झेललं, आनंदाने स्वीकारलं, तर बाकी आपली मुक्ती शक्य आहे. हे सोपी गोष्ट आहे का? मग हे समजून घेत असताना रामचरित्र नुसतं ऐकलं, राज्य मिळणारे वनवास झाला, मग या सगळ्या गोष्टी त्यांनी किती आनंदाने स्वीकारल्या. आपल्याही मनासारख्या काही गोष्टी जेव्हा होत नाही तेव्हा सजातीय जर आपण असू त्याच्या, तर त्या दुःखाचा आपण आनंदाने स्वीकार करू, म्हणजे तद्रूपाने त्याचा अनुभव येईल. मग त्याला त्या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं ते समजेल. अन्यथा त्याची शिकवण आपल्याला कळणार नाही. पूजा करून त्याच्यातून मुक्ती नाही. पूजेचं फळ वेगळं आहे. पूजा करून अंतःकरण शुद्धी होते असं म्हणतात, पण अंतःकरण शुद्धी झाली का त्याचा परिणाम असा आहे की त्या व्यक्तीला आपण बोललोच नाही. त्यापेक्षा हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे सुरुवातीचं, ते सतत म्हणत भगवंताची जर स्तुती केली आणि क्षमा मागितली तर या सगळ्या गोष्टीतून आपण मुक्त होऊ शकतो. अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे या पुन्हा गोष्टी काय झाल्या, कुठेही थांबलो तरी चालतं, कुठूनही सुरुवात केली चालते, असं हे चरित्र आहे.
या चरित्रामध्ये आपण जर विचार केला तर आपण थांबण्याची गरज नाही आणि आपण सुरुवातही करण्याची गरज नाही, आपण फक्त आत्मसमर्पण करण्याची गरज आहे. मग योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला फक्त आत्मस्वरूप कळते. मग अशा प्रकारची इतरांनी क्षमा मागितली नाही, इतर जण त्रास देतात असा जर विचार केला तो इतरांचा प्रश्न आहे. प्रश्न इतरांचा सॉल्व्ह करायचा आहे की आपला करायचा आहे, हा प्रश्न आपल्याला जर पटेल तरच अंतःकरण शुद्धी होऊ शकते. हे सजातीय आत्मसमर्पण आहे. जय जय रघुवीर समर्थ. याला अगदी सखोल आधार आहे रामायणात. राम स्वतः शिकतायत ही गोष्ट. हे जेव्हा शिकतील तेव्हाच तर त्यांनी त्याच्या धर्माची स्थापना केली. मग हे धर्मस्थापना करत असताना त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट खोलवर रुजली. हो गुरुजी नमस्कार, प्रत्येक वेळी नमस्कार. प्रत्येक वेळी ज्ञानस्वरूप परमात्मा दुसऱ्या ज्ञानाला सतत नमस्कार करत असले पाहिजे. हे जेव्हा ज्ञान आपल्याला सद्गुरू समजवतात तेव्हा, म्हणजे तो तिसरा जो जीव आहे ऐकणारा, तसा रामचंद्र स्वतः ऐकताय. हे पटणं म्हणजे ही खरं त्याची कृपा आहे. अन्यथा माझ्या बुद्धीला हे पटू शकत नाही. अज्ञान आणि अल्पमती बुद्धीला हे पटत नाही. त्याची कृपा असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे त्याला शरण गेल्याशिवाय ह्यामध्ये आनंद आपण घेऊ शकत नाही. इथे सतत दुःख आहे. या ठिकाणी सतत दुःख आहे, कारण आपला जो आत्मसन्मान आपल्याला वाटतो तो सतत ठेचला जातो. समर्पण करणे म्हणजे आपलंच आपल्याशी समर्पण आहे हे समजल्यावर दुःख नाही का होणार. म्हणून त्यांनी म्हटलं की हा मायेमुळे भासणाऱ्या व्यक्तामध्ये असा हा चिदणू अनुभवाला कसा येणार आहे. तर असा हा चिदणू अनुभवाला कसा येणार याचा अर्थ आहे की तद्रूप तत्वाने त्याचा अनुभव येण्यासारखा आहे. त्याच्यासारखं झाल्याशिवाय आपल्याला तो अनुभव येणार नाही. आणि त्याच्यासारखं होणे, मागे एकदा आपण ज्ञानेश्वर समाधी सोहळा जेव्हा होता तेव्हा म्हटलं होतं की ज्ञानेश्वरांच्या समाधीवर जर डोकं ठेवायचं असेल तर त्यांचं लक्ष आपल्याकडे जावं, अशी काही तर कृती आपल्याकडे झाली पाहिजे तर ते आपल्याकडे बघतील. केदारनाथाला गेलो तेव्हा म्हटलं आपण केदारनाथाला बघणं म्हणजे नर झालो. नररूपामध्ये आत्ता आपला प्रवेश झाला, आपण केदारनाथाकडे बघू तरी शकतो कमीत कमी. पण जर केदारनाथाने आपल्याकडे बघितलं तर नारायण झालो. जय जय रघुवीर समर्थ. मग उलटी जी गंगा आहे, आपण सजातीय झाल्यावर ती सजातीय दृष्टी आपल्यावरती पडली तर नारायण रूप होऊ शकतो. अन्यथा नररूपात आहोत. नररूपही काही कमी नाही, पण नररूपातही नव्हतो आतापर्यंत, पशुच होतो तो नररूपात झालो, कारण निदान सत्याकडे लक्ष तरी गेलं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याच्यासारखं झाल्याशिवाय ते समजत नाही. हे काही आपले वडील आणि आई नाही आहे की तुमचं चुकलं तरी प्रत्येक वेळी समजून घेणारे. तिथे स्टर्न हेडमास्टर आहे शनी आपला. तो म्हणतो जर सगळं समजून घेतलं तर मग आताच बसलेला असल्यामुळे मला सगळं कळतं. तुझ्या मनात काय चाललं आहे ते सगळं कळत असल्यामुळे इतरांनी कितीही सांगितलं की तू खूप चांगला आहे तरी ते मला पटणार नाही, कारण मी तुझ्या आतमध्ये तुझं मॅपिंग करत असतो. मग त्याच्यासारखं झाल्याशिवाय तो अनुभव येत नाही. मग ज्यांना येतो ते खरे भाग्यवान आहेत. ज्यांना हा अनुभव येतो ते भाग्यवान आहेत, म्हणजेच त्याच्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे. आता हा जो 16वा प्रश्न आहे तो 16वा प्रश्न मी वाचते. त्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी सर्व जगाचा त्याग करीत असतानाही, सर्व जगाचा त्याग करीत असतानाही कोणता अणू सर्व जगाला धारण करतो. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णचरित्र ऐकलं तर गोकुळाला जेव्हा सोडून गेले कृष्ण, त्याग केला तरी त्यांना धारण केलाय. म्हणजे भागवतातल्या ओव्या वाचून जरी आपण छोट्या छोट्या बुद्धीने समजायचा प्रयत्न केला, हे रामचरित्र जे आहे ना ते सुरुवात आहे. गोमुखापर्यंत जाणं सोपं आहे का? हरिद्वारची गंगा आरामात दिसते, त्यामध्ये आपण आंघोळ करू शकतो, पाणी बऱ्यापैकी कोमट होतं. गोमुखात जायचं असेल तर कसं होईल? मग गोमुख आहे हे. जे कोणत्याही गोष्टीच्या संगमावर भेटणं आणि गोमुखाकडे बघणं हा फरक आहे. गोमुखावर जाणं किती कठीण आहे, चालताना जो रस्ता आहे तो किती कठीण आहे. या सगळ्याचा संबंध या प्रश्नांशीच लागतोय. जर म्हटलं आपण चालत चालत काठी टेकत टेकत जातो, इतके कष्ट करतो, दम लागतो, स्वतःच्या जीवाचा प्रश्न येतो, कोणत्या क्षणी श्वास सुटेल सांगता येत नाही, तेव्हा कुठे गोमुखाचं दर्शन. गोमुख नाहीच तरी तो कोणता छोटासा भाग दिसतो त्याच्यावर गोमुख आहे अजून. तर मग असं असेल तर 16व्या प्रश्नाचा अर्थ इथे या ठिकाणी निघतोय की सर्व जगाचा त्याग करीत असताना कोणता अणू सर्व जगाला धारण करतो. म्हणजे त्याग करून गोकुळातून निघालेला कृष्ण आणि तरीही गोकुळात असलेला कृष्ण हे शोधण्यासाठी मूळ रूपाकडे जसं जावं लागतं, त्या मूळ रूपातला जो आनंद आहे तो आनंद ह्याचा अर्थ असावा. म्हणून त्यांनी म्हटलं योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला आत्मस्वरूप कळते. ज्यांना योगाची स्मृती आहे, आता योगांचा वर्ग आहे आपला,
शारीरिक असो मानसिक असो योग साधल्याशिवाय आपल्याला, कारण योग म्हणजे त्याच्याशी जोडून घेणे. त्या मोठ्या शक्तीशी जोडत असताना ती मोठी शक्ती आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी तेवढं सामर्थ्य पाहिजे. मग ते आत्मस्वरूपाला कळतं. मग ते आत्मस्वरूपाला कळल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत त्याच्या देहबुद्धीवर आणि त्याच्या आत्मबुद्धीवर, त्याच्या मनोवृत्तीवर दिसतात. त्याची मनोवृत्ती बदलते आणि सर्व जगाचा त्याग आणि त्याची धारणा करणारा तो चिदणू सर्व रूपात स्थित आहे. एकही ठिकाणी अशी नाही, एकही जागा अशी नाही ज्याकडे त्याची दृष्टी नाही. आपल्याजवळ आपला अणू, आपल्याजवळ आपलं सद्गुरु तत्व, आपल्याजवळ आपला श्वास. तसं जड चेतनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ते तत्व कोणतंही नाव द्या ते आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार ते दाखवत असतं तेव्हा त्याचं अस्तित्व दिसतं. प्रत्यक्षामध्ये ते आहे हे फक्त भक्ताला आणि ज्याच्यावरती कृपा आहे त्याला जाणवतं. अन्यथा ते गृहीत धरलं जातं. हे सगळं आहे. हिरा जरी मिळाला तरी तो गृहीत धरतो की आम्ही पैसे दिले म्हणून तो हिरा मिळाला. इतकी जोपर्यंत देहबुद्धीची भावना असेल तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही की तो हिरा कसा तयार झाला, तो मला कसा मिळाला. म्हणजे हिरा म्हणजे सर्वोत्तम, आपण त्यातलं रत्न घेतलं आहे सध्याच्या जीवनातलं सर्वोत्तम त्यातल्या त्यात. तो सुद्धा मिळत असताना गृहीत धरतो की पूर्वपुण्यही असेल, मी पैसा खर्च केला असेल, मी कर्म केलं असेल, तेवढे पैसे आहे म्हणून तो हिरा मी घेऊ शकलो. पण या सगळ्या घेण्यामागे कारण आपण भक्त असल्याशिवाय कळत नाही. त्याला हिरा आहे असं जाणवतं जेव्हा, तेव्हा तो भक्त आहे. असो किंवा नसो, रामरतन धन पायो असं म्हणणारा जो भक्त आहे त्यालाच फक्त या सगळ्या गोष्टीची जाणीव होऊ शकते आणि तो तसा वागत असतो. तो सर्व जगाचा त्याग आणि त्याची धारणा करणारा चिदणू सर्व रूपाने स्थित आहे. सुख असो दुःख असो, वेदना असो क्लेश असो, आनंद असो, काहीही असो, प्रत्येकामध्ये तो आहे. अरे सगळ्यात मोठी कल्पना आहे, जे घडतंय ते माझ्या कल्याणासाठी आहे असा जर विश्वास, याचं एक साधं उदाहरण आहे. साधे उदाहरणांनीच आपण त्यावरती चिंतन करू शकतो. आपल्या आईला कधीतरी वाटेल काय आपल्या मुलाचं वाईट व्हावं, आणि वाईट होत असताना ती आनंदी होईल का? आपली आई जी सर्वसाधारण मर्यादित आपण जिच्या संबंधित आहोत, आपण ज्याची आई आहोत, त्याला आपल्यावरून कल्पना करू आपल्या मुलाचं वाईट व्हावं, आपल्या मुलीचं वाईट व्हावं, अगदी खड्ड्यात पडावा, आयुष्यात उठू नये तो कधी. आणि जेव्हा तो तळमळत असतो मला फार आनंद आहे, इतका आनंद तो तळमळत असताना आहे की मला विचारू नका. असं कोणती आई तरी करेल का? शक्यच नाही. पण हतबल आहे मी, हतबल असते आई किंवा वडील की मी त्या मुलाचं बरं नाही करू शकत. त्यांचं चांगलंच व्हावं हे मी असो किंवा नसो इच्छाच राहणार आहे. मग आमच्या मर्यादित विचारांना जर सतत आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटतं, वाईट झालं तर अतिशय दुःख होतं. या दोन्ही संकल्पना जर माझ्या मर्यादित रूपामध्ये आईच्या स्वरूपात आहे तर तो परमपिता आई सगळ्यांचाच आहे. त्याला सगळं दिसतं. त्या मुलाचं बरं व्हावं, त्याचं कल्याण व्हावं ही एकच तळमळ त्याची असते. आणि तो हतबल का आहे? मग असं म्हटलं तर तो परमपिता आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. मग आमच्यासाठी काहीच का करत नाही? तर तो म्हणतो तुझ्या प्रारब्धापुढे मी हतबल आहे. जशी आई हतबल आहे तसे परमपिता सुद्धा हतबल आहे आपल्यासाठी. तो स्वतः म्हणतो अवतार घेतला तर मी सुद्धा हतबल आहे, माझ्या स्वतःच्या प्रारब्धासाठी मी ते भोगतो. आमचे सद्गुरू सुद्धा भोगतात. मग ते माहिती आहे त्याला. हे जर आपल्याला कळलं की आपलं दुःख त्याला माहिती आहे तर बोलायची काय गरज? अनुर्वाच्य समाज समर्थांचा त्याच्यासाठीच आहे की न बोलता येणारं दुःख त्याच्याजवळ बोललं, न बोलता येणारं सुख देतो तो. जे इतरांना सांगू शकत नाही असं सुख देतात समर्थ म्हणतात रोकडा साक्षात्कार आहे हा. तर मग त्यांनी धारण केलं आहे हे जे आम्हाला पटतं, त्याला सगळं कळत नाही का? तो तर त्याचा अंशच आपल्याजवळ आहे, तोच आपल्याजवळ आहे. स्वतः अंश कशाला म्हणायचं? पूर्णाचा श्लोक आपल्याला माहिती आहे की पूर्णातून पूर्ण बाहेर पडतं, ते पूर्णच शिल्लक राहतं. दिव्यातून दिवा लावला तर एक दिवा कमी होत नाही. मग त्याचा अंश आपल्याजवळ आहे. फक्त प्रारब्ध भोगाने आपण मर्यादित होतो, अन्यथा आपण तोच आहोत. आपण वडिलांचेच गुण घेऊन आलेलो आहे. फक्त मर्यादित स्वरूपामध्ये मुलगा मुलगी हा भेद निर्माण होतो कारण पुढची पिढी आहे. ह्याची तर सनातनमध्ये सुद्धा काही फरक नाही आहे. कितीही जुना असला तरी अंश त्याचाच आहे म्हणतात. फक्त मायेचं जे कवच आहे बाजूचं, जसा अस्वल आतमध्ये घेऊन टाकतो तसं इंद्रियांना जर आतमध्ये घेतलं, मर्यादित जर आपण स्वतःला केलं तर आपण मूळ स्वरूपामध्ये त्याचा अनुभव घेऊ शकतो. मग हे जर सगळं तत्व आहे तर तो सर्व रूपांनी स्थित आहे हेच पटेल ना. ज्यामध्ये तो स्थित नाही, जे माझं नाही
त्यामध्ये तो स्थित आहे, पण ते त्याचं आहे, त्याला समर्पित करू, मी जो आहे मूळ ते त्याला समर्पित करू. द्वैताची भावना जर निर्माण झाली तर बाकी त्याचं दर्शन होऊ शकतं. अन्यथा त्याचंच त्याला अर्पण केलं, त्याला काही आनंद नाही. तो म्हणतो अजूनपर्यंत याला अजून बहुतेक 5-10 जन्मांची गरज आहे. तिथलंच उचलतो आणि तिथेच अर्पण करतो, मग त्याला अजून खूप जन्म घ्यायची गरज आहे. जर सूर्याला अर्घ्य द्यायचं नाही याचा अर्थ असा नाही काढायचा. माझ्या बोलण्यातून अर्थ काढायचा नाही की सूर्याला अर्घ्य द्यायचं नाही का, मग द्यायचं, पण देत त्या अर्घ्यावर परापूजेप्रमाणे अधिक निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. की हे देतो म्हणजे काय विशेष नाही करत, हे माझ्या समाधानासाठी आहे, माझ्या कल्याणासाठी आहे. जे काही करतो ते माझं कल्याणच तू करत असतो. सुखदुःखाचा साक्षीदार तू आहे. माझं जे काही करायचं ते तू कर, अशी भावना म्हणजे मग त्याला चिरूपामध्ये स्थित आहे हे मानणे खूप महत्त्वाचं आहे ना. हे मानल्यानंतर मग बाकी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या स्टेपवर गेल्यावर वेगळे अनुभव आपण घेऊ शकतो. अन्यथा त्याच स्टेप, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ज्या दुःखावर पाय ठेवलं त्या दुःखाचं दुःख करत जर बसलो तर दुःखाच्या पुढे जाऊ शकत नाही. दुःखाच्या वर पाय ठेवून उभं राहिलो तर सुखाची अनुभूती येते. खऱ्या सुखाची अनुभूती त्या व्यक्तीला त्या दुःखावर पाय ठेवला तरच येते, जशी कुंतीला आली. कितीतरी बोलण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावर. मग तेव्हा त्याच्या ठिकाणी जग नसते. जेव्हा त्याच्या ठिकाणी जगाचे स्फुरण नसते तेव्हा त्याच्या ठिकाणी जग नसते. जर माझ्या मनात जगाचं स्फुरण नाही तर माझ्या मनात जग नाही. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. बंध आणि मोक्ष याचं कारण मन आहे फक्त, बाकी इंद्रिय नाही. इंद्रिय काहीही केलं तरी त्याला दोष नाही, यावरती आपलं मागे चिंतन झालं आहे. डोळ्यांनी काही पाहिलं तरी चालतं, मनाने जर ते ग्रहण केलं तर दोष आहे. डोळ्यांना बंद करणं हा सुद्धा आपल्या हातात आहे, ते जर केलं नाही तर मनाला दोष आहे. आणि डोळ्यांनी जर विचित्र काही पाहिलं तर दोष डोळ्यांचा नसून मनाचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जगच नसेल, मनामध्ये जगच नाही. हा योग जर साधला गेला, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये स्फुरण होते तेव्हा तो आपल्या साक्षीत्वाने जग धारण करतो. किती मायन्यूट लक्ष्मण रेषा आहे. एकाच वाक्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले, की आपल्या मनात जग नाही, जगाचं स्फुरण नाही तर जग नाही. पण असं शक्य नाही, कठीण आहे. यासाठी पुन्हा योग लागतो. जगच नाही मनामध्ये, जगाचा विचार नाही मनामध्ये, तर जगाचं स्फुरण असलं तर जग आहे. परंतु त्याच्यामध्ये जगाचे स्फुरण जे होते तेव्हा तो आपल्या साक्षीत्वाने जग धारण करतो. पण जगाचं स्फुरण म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी? जगाचं स्फुरण म्हणजे जगाचा हा मालक, पालनकर्ता, निर्माता, पालनकर्ता आणि विघ्नहर्ता कोण आहे जगाचा हे जर कळलं तर बाकी तो साक्षीत्वानी जग धारण करतो. ही त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा आहे. जग मनात नाही आणि स्फुरण नाही हे शक्य नाही. दिसतंय ना स्पष्ट, म्हणून तर जगन मिथ्या म्हणत असताना सुरुवातीला जर हा विषय मांडला असता तर तो पटला नसता. जग दिसतंय. आत्तासुद्धा आपण ग्रंथ हातात घेतो, एकमेकांशी बोलतोय, जग आहे. मग नाही कसं म्हणायचं? म्हणजे जगाचं स्फुरण नाही म्हणून जग नाही, हे कल्पना थोडी कठीण आहे. पण जगाचा निर्माता कोणीतरी आहे, जगाचा पालनकर्ता कोणीतरी आहे, जगाचा संपवणारा सुद्धा कोणीतरी आहे, तो माझा आहे जेव्हा म्हटलं तेव्हा जगाकडे साक्षीभावाने बघता येतं. हा अतिशय मोठा संकल्प या ठिकाणी योग वसिष्ठामध्ये आला. म्हणजे मनामध्ये पालनकर्त्याला आणायचं आणि मग बाकी जगाकडे साक्षीत्वाने बघायचा हा योग साधता आला पाहिजे. कल्पना होते ना स्पष्ट? म्हणजे हा अर्थ या ठिकाणी असा म्हणतोय, सर्व जगाचा त्याग आणि त्याची धारणा करणारा तो चिदाणू सर्व रूपाने स्थित आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा 16व्या अर्थ आहे की जो धारण करता आहे सगळीकडे तो आहे. आपण असो किंवा नसो तो आहे. सगळं जग जरी गेलं तरी तो होता, आहे आणि राहणार आहे. भागवतामध्ये म्हटलंय, चतुश्लोकी भागवतामध्ये याचं वर्णन अतिशय उत्तम आलेलं आहे. मग तो होता, आहे आणि राहणार आहे आणि आपण त्याचा अंश आहोत. फक्त काही मर्यादेमुळे देहस्वरूपात आल्यामुळे आपल्याला हा अनुभव येतोय. कुणाला जर वाचायचं असेल तर त्यासाठी एक पुरंजनोपाख्यान आहे जे भागवतामध्ये आलेलं आहे, ते वाचावं. ते स्पष्ट शब्दात याचं वर्णन केलेलं आहे. पुरंजनोपाख्यान जे आहे त्या ठिकाणी त्यांनी फक्त आपलाच वर्णन करून त्यांनी सगळं स्पष्ट सांगितलं. त्याला 2 जन्म आठवतात त्याचे, जसे लीला राणीला आठवतात तसे. तर त्या 2 जन्मामध्येच त्यांनी स्पष्ट करून टाकलं भागवतामध्ये. आपण फक्त आत्मदेवाकडे बघतो.
पण हा जो पुरंजन नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या चरित्रावरून सांगायचा प्रयत्न केला आहे भागवतामध्ये की सत्य काय आहे. तो चक्क नावं सकट लिहिलं आहे की 9 ग्रहात तो राहतो आणि 5 फण्यांचा सर्प त्याचं रक्षण करतो नगरीचं. हे सगळं आपल्याला आता वाटतं ऐकल्यामुळे, हे सगळं आपल्याला समजतं आहे, पण ते भागवतात आधीच सांगितलं आहे. तर हे जर आख्यान ऐकलं तर ते सुद्धा आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतं, कारण ते पटतं. आणि पटणं म्हणजे विचारांवरती नियंत्रण आहे. मग तेव्हा तो आपल्या साक्षीत्वाने, मग आपण आपल्या साक्षीत्वाने आपल्या स्वतःचा जन्म, आपल्या स्वतःचं कार्य, आपल्या स्वतःचा मृत्यू होणार का नाही होणार हे सगळं आपण ठरवू शकतो. म्हणजे मनाने आपण ज्याचं चिंतन करू तेच आपल्याला अनुभवता येतं. जोपर्यंत जे चिंतन आहे त्याचंच फळ आपण भोगत असतो. भगवंताच्या कृपेने जुन्या प्रारब्धाचा नाश होतो. सगळे खाक जळून जातात. जुन्या प्रारब्धाचा नाश होतो. क्रियमाण बदललेलं असतं, कारण आपण जे आता करतो त्यामध्ये अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं भगवंताच्या वेगळं असं जीवनात राहत नाही. मग त्यामुळे या जन्मीचं कर्म होत नाही, हलकं वाटतं. म्हणजे मागचं जळलंय, आता काहीही तयार होत नाही. भगवंताच्या करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. असं म्हणत म्हणत जेव्हा कोणत्याही प्रकारची कर्मनिर्मितीचं फलच आपण घेत नाही, जे काही कर्म हाताने जे काही घडेल ती सगळी तुझी सेवाच घडते. अशा पद्धतीने जर कर्मनिर्मितीच झाली नाही तर मागचा आधीच जळलेला आहे त्याच्या कृपेने कर्मनिर्मिती नाही, म्हणजे मुक्ती स्पष्ट नाही का. क्षण झाला अमर, स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल, रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. मग असं अमृतकणामध्ये जे सुस्त आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला असं सखोल, म्हणजे गंगोत्रीपर्यंत, यमुनोत्रीपर्यंत, आणखी वर शरीराने शक्य नाही पण मनाने तरी आपण जाऊन सखोल अभ्यास करत आणि कृष्णचरित्र रामचरित्राचीही सुरुवात आहे याच्यावरती विश्वास ठेवून, याच्यावरच जर विश्वास ठेवला तर आणि तरच फक्त आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. ह्यावरती आपला विश्वास आहे, राहणार आहे. आता 17वा प्रश्न वाचते आणि थांबते. 17वा जो प्रश्न आहे तो आहे, 17वा प्रश्न आहे, कारण आणि कर्तृत्व यांचा आश्रय न करता कोण क्रिया करणार आहे. यावरती आता सखोल विवेचन पुढच्या भागामध्ये करते. 18वा प्रश्न आहे, बीजामधील वृक्षाप्रमाणे कोणत्या नित्य आणि समतत्वांमध्ये हे जगज्जाल आहे. म्हणजे ज्याचं आपण उदाहरण घेतलं त्या उदाहरणाचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर, दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण शोधायचा पुढच्या भागामध्ये प्रयत्न करू. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा समर्थ चरणी समर्पित करते.